21 फिटनेस सर्टिफिकेट जारी करने के नाम पर कथित रिश्वत मांगने वाले मामले में एंटी करप्शन ब्यूरो यानी एसीबी ने बड़ी कार्रवाई की है। एसीबी ने मेयो अस्पताल के सर्जरी विभाग के प्रमुख डॉक्टर नंदकिशोर जायसवाल और उनके लिपिक आशीष मेटेकर को हिरासत में लिया। आरोप है कि वर्धा के एक सहायक मोटर वाहन निरीक्षक से मेडिकल अवकाश के बाद ड्यूटी ज्वाइन करने के लिए आवश्यक फिटनेस सर्टिफिकेट जारी करने के एवज में पहले 30,000 रुपए और बाद में 20,000 रुपए की रिश्वत मांगी गई। शिकायत मिलने के बाद एसीबी ने जाल बिछाया। जांच में रिश्वत की मांग की पुष्टि होने पर दोनों के खिलाफ कार्रवाई की गई। हालांकि एसीबी के अनुसार डॉक्टर जायसवाल ने स्वयं रिश्वत की राशि स्वीकार नहीं की। गौरतलब है कि डॉक्टर जायसवाल इससे पहले भी कथित हनी ट्रैप मामले के लिए सुर्खियों में बने रहे हैं। अब एक बार फिर उनका नाम भ्रष्टाचार के मामले में सामने आने से मेयो अस्पताल की कार्यप्रणाली पर सवाल खड़े हो गए। फिलहाल तहसील पुलिस थाने में मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी है और एसीबी आगे की जांच में जुट चुकी है। या प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्यावरती सरकारी अधिकाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचं ही वॉज ऑन मेडिकल लीव्ह। तर वैद्यकीय रजेवरती असल्यामुळं बराच काळ असल्यामुळं त्याला मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं फिटनेसचं। ते सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांनी मेयो हॉस्पिटल इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचं मेयो हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी संपर्क साधला। तर त्या हॉस्पिटलचे जे सर्जरीचे प्रमुख आहेत डॉक्टर नंदकिशोर जायसवाल आणि त्यांचा एक क्लर्क किंवा लघुलेखक ही मेटेकर या दोघांनी मिळून पैशाची मागणी केली। त्यांच्याकडे 30,000 रुपयाची मागणी केली होती आणि तडजोड केली ती 25,000 रुपयावरती। तर ही मागणी केल्यामुळे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती। जो सरकारी अधिकारी फिर्यादी आहे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि या तक्रारीवरून पडताळणी केली, परंतु पडताळणी यशस्वी झाली। पडताळणी तर क्लिअर झाली। 30,000 रुपये मागणी केली, तडजोड झाली 25,000 रुपयावरती, हे ठरलं। परंतु दुर्दैवानं या प्रकरणात या दोन्ही आरोपींना संशय आल्यामुळं, फिर्यादीचा संशय आल्यामुळं, ह्यामध्ये काहीतरी ट्रॅप असावा अशी शंका आल्यामुळं त्यांनी पैशाची स्वीकृती केली नाही। परंतु तरी सुद्धा आपण लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये हे डॉक्टर जायसवाल आणि मेटेकर क्लर्क या दोघांनाही अटक केलेली आहे। पुढील कार्यवाही सुरू आहे। मी या निमित्तानं आपल्या सर्व नागपूर परिक्षेत्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी, कोणीही सरकारी कर्मचारी, अधिकारी, कोणीही सरकारी नोकर जर कोणत्याही सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर बिनधास्त आपल्याशी संपर्क साधावा। आपण त्याचं नाव, म्हणजे तक्रार देणाऱ्या माणसाचं नाव 100% गोपनीय ठेवू। त्यांची लाचेची रक्कम जी असेल ती 1 महिन्याच्या आत परत दिली जाईल आणि त्यांचं जे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे काम अडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करून देण्याची जबाबदारी, अर्थात म्हणजे विहित किंवा नियमित किंवा कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुद्धा एसीबी विभाग म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा घेईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट NTV 24।